माझं नाव तेजस पांडुरंग उगवे. मी बेसिकली कोल्हापूरचा आहे, पण सध्या पुण्यात मी जॉब करतो IT इंडस्ट्रीमध्ये. आणि मी वेबसाईट डेव्हलपमेंट मध्ये आहे. वेबसाईट डेव्हलपमेंट मध्ये मी सिनियर क्वालिटी अनालिस्ट म्हणून काम करतो. सध्या मी वेबसाईट डेव्हलप पण करतो. तशी मला म्हणजे इतिहासाची आवड फार पूर्वीपासूनच आहे, पण हे कळत नव्हतं की नेमकं आपण इतिहासामध्ये करावं. कारण 2003ला कोल्हापुरात जाणता राजा आलं होतं आणि जाणता राजामध्ये ऍज अ आर्टिस्ट मी काम पण केलं होतं. पुढे आवड त्यावेळेपासून जास्त सुरू झाली की आपण इतिहासाविषयी जाणून घ्यायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. आणि त्यासाठी मी खूप प्रयत्न करत होतो, म्हणजे इतके वर्ष. पण ऑफकोर्स मला बेसिक ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं होतं. सो ग्रॅज्युएशन त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन या सगळ्या प्रोसेसमध्ये पुन्हा नोकरी, त्यामुळे मला इतिहासात एक्स्ट्रा काहीच करता नाही आलं. त्यामुळं ह्या वेळेस जरासं म्हणजे आता ह्या वयात थोडी स्थिरता आली आहे, काही गोष्टी आपण एक्सटर्नल करू शकतो. त्या कारणानं पण म्हणलं आता इतिहास MA हिस्ट्रीसाठी फर्स्ट इयर ऍडमिशन घ्यावं, जाणून घ्यावं. कारण बेसिकली आपण बऱ्याच वेळा इतिहास बाकीच्याकडून म्हणजे ओघवी ऐकतो सगळ्यांकडून की बरेच जण बऱ्याच गोष्टी बोलतात, पण आपल्याला फर्म माहित नसतं की आपण खरंच ह्या गोष्टी इतिहासाबद्दल करेक्ट आहेत. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीची थोडंसं कुतूहल होतं आणि आवड पण. आणि या आवडीच्याच प्रेरणेनं मी जास्त करून म्हणलं की आपण स्वतःहून MA ला ऍडमिशन घेऊन स्वतः जाणून घेऊ की इतिहास नेमका होता कसं. त्यामुळे मी या वर्षी MA हिस्ट्रीसाठी ऍडमिशन घेतलेलं आहे. MA साठी मी सर्वप्रथम 2 वर्षापूर्वी ऍडमिशनसाठी चौकशी केली होती, पण 2 वर्ष मी ऍडमिशन करू शकलो नाही. आणि ह्या वर्षी आणि आपल्याकडे युनिव्हर्सिटीत एक चांगली गोष्ट आहे की आपण आपल्याला लगेच जर आपण इथून चौकशी करून गेलो तर आपल्याला ग्रुपला जॉईन केलं जातं आणि ग्रुपमध्ये संपूर्ण माहिती मिळते. आणि त्या संपूर्ण माहितीच्या आधारे मी यावर्षी ऍडमिशन केलं. त्यासाठी व्हिडिओ अवेलेबल आहेच. आणि त्या व्हिडिओ पाहून मी ऍडमिशन प्रोसेस समजून घेतली, ज्यासाठी पहिल्यांदा आपल्याला ऑनलाईन फॉर्म म्हणजे तिथे आपला स्वतःचं युजर आयडी तयार करावा लागतो. युजर आयडी पासवर्ड तयार केल्यानंतर आपले सगळे डॉक्युमेंट्स रेडी ठेवावे लागतात, जसं की 10वी 12वी, त्याच्यानंतर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, त्याच्या सगळ्याचे डॉक्युमेंटेशन आपण ऑलरेडी म्हणजे रेडी ठेवायचे आणि त्याच्यानंतर तिथे फक्त अपलोड करायचे असतात. बाकी तुम्ही आणखी कुठे ऍडमिशन घेतलं असेल तर त्यासाठीची रिक्वायरमेंट डॉक्युमेंट्स सुद्धा तुम्ही रेडी ठेवलं तर चांगलं. त्याचबरोबर ऑनलाईन ऍडमिशन झाल्यानंतर जे जे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेत, सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला पुन्हा एकदा हार्ड कॉपी करून युनिव्हर्सिटीकडे सबमिट करावं लागतं. मी ह्याच पद्धतीने ऍडमिशन केलं आणि ही सगळी प्रोसिजर कम्प्लीट केली. आणि त्याचबरोबर इथे आल्यानंतर हे ज्यावेळेस ऍडमिशन कम्प्लीट झाले, ते ऍडमिशन कम्प्लीट झाल्यानंतर मला लगेचच अभ्यासक्रमाची सगळी पुस्तकं दिली गेली दूरशिक्षण विभागा ऑनलाईनची. तर ही सर्व पुस्तके मी आज इथून घेऊन जातो. तर ही पण पुस्तकं तुम्हाला लगेचच इथं आल्यानंतर अवेलेबल होतील. थँक्यू.